नमस्कार. तेरवर क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. जी नवीन सिरीज चालू केली आहे मराठी माध्यमच्या मुलांसाठी, बरोबर. त्याच्यामध्ये आता मी भूमितीमधील पायथागोरस जे प्रकरण आहे, प्रकरण नंबर 2 पायथागोरस, बरोबर. पायथागोरस ह्या प्रकरणातील काही फॉर्म्युले आहेत, काही प्रमेय आहेत, ते चालू करायचे आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत, जसं की पहिला त्याच्यातला पायथागोरस एक त्रिकोण म्हणून आहे. पहिलं टॉपिक म्हणून पायथागोरस त्रिकूट. पायथागोरस त्रिकूट. हे पायथागोरस त्रिकूट काय असतं, बरोबर. पायथागोरस त्रिकूट काय असतो, तर त्याबद्दल आपण काही गणित सोडूया. तर आपल्याला समजा तीन नंबर दिलेले आहेत. तीन नंबर पैकी एका नंबरचा वर्ग, काय एका नंबरचा वर्ग किंवा मोठा जो नंबर आहे त्याचा वर्ग हा इतर दोन नंबरच्या म्हणजे संख्यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, तेव्हा त्याला पायथागोरस त्रिकूट असे म्हणतात. तर इथे आपण साध्या आणि सोप्या भाषेत काही त्रिकूट दिलेले आहेत, पुस्तकात आहेत. काही आपण स्वतः तयार करू शकतो, पण जी पुस्तकात आहे त्याचा अभ्यास करू. पहिला म्हणजे आपण पहिला नंबर घेऊया 1160. एक उदाहरण घेऊया 116061. एक उदाहरण आहे 1160 आणि 61. आता मी जसं म्हणालो की ह्या तीन नंबर पैकी, तीन संख्यांपैकी, तीन अंकांपैकी जो मोठा अंक आहे, बरोबर, त्याचा वर्ग, मोठ्या अंकाचा वर्ग हा इतर दोन अंकांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असला पाहिजे. म्हणजेच काय, आता बघा इथे मोठा अंक कोणता 61, तर मी आता काय करतो 61चा वर्ग, बरोबर. मग पहिला आधी 61चा वर्ग लिहून दिला. नंतर 61चा वर्ग हा, आता उरलेले दोन अंक कोणते 11 आणि 60. मग 11चा वर्ग बघा 60चा वर्ग. म्हणजे आपल्याला मुळात काय पाहिजे, ह्या तिन्ही संख्यांचे किंवा अंकांचे वर्ग पाहिजे, बरोबर. तिन्ही अंकांचे वर्ग पाहिजे. तर आता पहिला 61चा वर्ग काढायचा 37 21 आणि 3721. हा वर्ग कसा काढायचा हा बेसिक पार्ट आहे, तो काही शिकवायचा गरज नाही, पण तरी पण आपण वर्ग म्हणजेच काय, तर 61 गुणिले 61 म्हणजे त्याच संख्येला गुणायचं. आता इथे मी 1 ने गुणलं तर 1 येईल. 1 गुणिले 6 6 0 6 1 6 6 6 36. आता वर्ग झाला 1, यांची बेरीज केली 12 2 झाला 1 7 आणि 3 37 21 म्हणजे 3721. 11चा किती आहे 144 म्हणजे 11 गुणिले 11 म्हणजे आता ते 144. आणि 60चा किती आहे 36 आहे, बरोबर. 60चा किती आहे 36. आता आपल्याला काय बघायचं आहे, बरोबर. तर ह्या दोघांचा 121 12चा 121 11चा वर्ग 121 चूक झाली. आता इथे काय आपण बघतोय, हा जो मोठी संख्या आहे तिचा वर्ग समीकरण आणि इतर दोन उरलेल्या संख्यांच्या वर्गाची बेरीज. आता या दोघांची वर्गाची बेरीज जर केली म्हणजे समजा मी असं म्हणालो 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग किती येईल 121 अधिक 3600. तर तो पण तुम्हाला टोटल याची, बरोबर,
37 21च मिळेल. जेव्हा असं असतं म्हणजेच थोडक्यात काय असणार इथे, तर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर 61चा वर्ग, हा फॉर्मॅट तयार होतो. तेव्हाच ह्या संख्यांना पायथागोरस त्रिकूट असं म्हणतात. तेव्हाच काय म्हणू शकतो आपण, हे पायथागोरस त्रिकूट आहे. जेव्हा मोठ्या एका संख्येचा वर्ग आणि इतर दोन संख्येच्या वर्गाची बेरीज सारखी येते, तेव्हा ते पायथागोरस त्रिकोण आहे. इथे विधान 1 व 2 वरून, म्हणजे हे विधान 1 आणि विधान 2 वरून हे पायथागोरस त्रिकोण आहे हे सिद्ध होतं. अजून एक बघूया आपण. आता इथे सवाल आहे बघा, हे मी पायथागोरस त्रिकोण वरती जास्त म्हणजे वेळ घेणार नाही. वेळ मी तुम्हाला सोडवून देतो ना, आहेत की नाही ते. पायथागोरस त्रिकोण आहेत की नाही आपण सॉल्व्ह करू. पुस्तकात जी दिलेली आहे ती सॉल्व्ह करू. त्याच्यासाठी आपल्याकडे एक्सरसाइज आहे, कम्प्लीट करायची आहे. अशी पण आपल्याला आन्सर सराव संच 2.1, सराव संच 2.1 मध्ये आपण ही पायथागोरस त्रिकोण सोडवूया. बरोबर. तर ते दिलेलं आहे 3, 5, 4. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, एक दिलेलं आहे इथे 3, 5, 4 हे. बरोबर. तर सिंपल काय करायचं, मोठ्या संख्येचा वर्ग, मोठी संख्या 5 बरोबर 5चा वर्ग बरोबर 25, याला 1 नंबर द्यायचा. बरोबर. नंतर काय करायचं, दोन छोटे त्यांच्या वर्गाची बेरीज, मग 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. बरोबर. ह्याची पण बेरीज बघायला 25 येते, म्हणजे 1, 2. म्हणजे विधान 1 आणि 2 वरून काय आहे, मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, विधान 1 व 2 वरून. म्हणूनच 3, 5, 4 हे पायथागोरस त्रिकोण आहे, सिद्ध आहे. पुढचं दुसरं बघूया. 4, 9, 12 एक झालं. दुसरं बघूया 4, 9, 12. सेम प्रोसेस करायची. मोठ्या संख्येचा वर्ग घ्यायचा पहिला. आता ह्याचा येतो 144 1. नंतर दोन छोट्या संख्या म्हणजे 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग घेऊया. 4चा वर्ग 16 आणि 9चा वर्ग होणार आहे 81. बरोबर. आता ह्यांची पण बेरीज बघूया. 6 आणि 1 7 आणि 8 आणि 1 9. बरोबर. आता विधान 1 आणि 2 हे इक्वल आहेत का, नाही. म्हणजेच 12चा वर्ग बरोबर नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. फ्रॉम म्हणजे विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून काय इक्वल नाहीये, म्हणून 4, 9, 12 पायथागोरस त्रिकोण नाही. हे का आहे, तर विधान 1 आणि 2 वरून ह्यांच्या व्हॅल्यू समान आहेत, पण इथे वेगवेगळे आहेत म्हणून हे नाही. नंतर मग 5, 12, 13 ते पण बघूया. तिसरं 5, 12, 13. ह्याच्यामध्ये 13 मोठी आहे. 13चा वर्ग 169 हे झालं 1. नंतर मग 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग
5चा 25, 12चा 144, याचं उत्तर येतं 9, 6 आणि 1. बरोबर. याचाच अर्थ काय, विधान 1 आणि 2 समान आहे. म्हणजेच 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. तर इथे येणार विधान 1 व 2 वर्ग. म्हणूनच आपण हे काय म्हणून पायथागोरस त्रिकोण आहे. 5, 12, 13 पायथागोरस त्रिकोण आहे. बरोबर. अशा पद्धतीने 3 झाले. पुढचं 24, 70, 74. 24, 70, 74 ते 1, 2, 3, 4. 24, 70 आणि 74. बरोबर. आता याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे, तर आहे तो 74. मग 74चा वर्ग काढा. मग 74 वर्ग काढू आपण. 74चा वर्ग 74 गुणिले 74. 4 चौक 16, 6 4 1, 4 7 28 आणि 29. 0 7 चौक 28, 4 8 4 2, 7 49, 50 51, 2 ऍड केले म्हणजे 6. इथे 9 आणि 8, 8 आणि 8 16 17, 7 8 4 1 4 आणि 5 54 19 म्हणजे 54 76 हे झालं 1. बरोबर. त्यानंतर 24 70. 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग. बरोबर. 24चा 576 येतो. 576 अधिक ह्याचा आहे ना 7 7 49 म्हणजे 4900. आता यांची बेरीज करू. यांची बेरीज हे पुसतो आता. यांची बेरीज हे 6 7 9 आणि 5 14 4 4 आहे 1 आणि 4 मध्ये 1 मिळालं 5. सेम आलं म्हणजे 2. म्हणजे विधान म्हणजे याचं काय होतं 74चा स्क्वेअर बरोबर 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग. बरोबर. विधान 1 व 2 वरून विधान 1 व 2 वरून काय हे काय 24 70 आणि 74 हे पायथागोरस त्रिकोण आहे. नंतर मग 5वं बघूया. 5वं 10 24 27. 10 24 27. त्याच्यामध्ये मोठा कोणता 27. 27चा वर्ग. 27चा वर्ग परत येत नसेल तर करूया. 7 7 49 9 8 4 7 2 14. बरोबर. 14 आणि 4 14 4 14 आणि 4 18. 2 चा 0 7 2 14 4 4 1 2 गुणिले 2 4 आणि 1 5 9 बारी 2 4 1 727 म्हणजे 729 आणि 1. आता 27 मोठा झाला 10 आणि 24 मग 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 10चा 100 24चा 576. म्हणजे याची किंमत किती येणार हे पुसतो. स्टॉप नको. हे आलं इथे तो खाली येतो 676.
आता हे आहे आपल्याला 729 आणि हे 676 आहे, बरोबर. म्हणजे हे 2 आहे, म्हणजे हे इक्वल आहे बघ. 1 आणि 2 इक्वल आहेत, म्हणजेच 27चा वर्ग नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर 10चा वर्ग आणि 24चा वर्ग. हे विधान 1 व 2 वर्ग. म्हणून 10 24 आणि 27 हे पायथागोरस त्रिकूट नाही. बरोबर. आता इथून पुढे अजून एक आहे 11 7 61 शेवटचं आहे 6वं. 11 60 61, बरोबर. आता याच्यामध्ये मोठा कोणता 61. 61चा वर्ग इथे कुठे गेले का नाही, आधी मगाशी गेलो होतो 61चा वर्ग, बरोबर. तरी पण पाहिजे असेल तर काढा 61 गुणिले 61 1 1 1 तसे 0 6 1 6 6 36, बरोबर. 1 2 7 37 21 हे झालं 1. आता 2 नंबर राहिला 11चा वर्ग प्लस 7चा वर्ग. 11चा 121 अधिक 7चा 36, याची किंमत येते 1 2 7 आणि 3, बरोबर. हे 2 नंबर. आता विधान 1 आणि 2 वरून काय समजतं, हे इक्वल आहे, म्हणजेच 61चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक 7चा वर्ग. हे विधान 1 व 2 वर्ग. म्हणून 11 60 आणि 61 हे पायथागोरस त्रिकूट आहे. बघा आपल्याला 2.1 मध्ये ही पायथागोरस त्रिकूट म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं, आणि ही जी 6 गणित आहेत ती तुम्हाला सोडून दिली आहेत, बरोबर. तर तुम्हाला हे जर आवडत असेल तर तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तरच मला पण जोश येईल की मी पण तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा आणि हे लिहून घ्या बोर्डावरचं दिलेलं आहे. आणि पायथागोरस त्रिकोण म्हणजे काय सांगितलं, 3 नंबर दिला, साध्या भाषेत सांगायचं 3 नंबर दिले जातात. 3 पैकी सर्वात मोठा नंबर आहे त्याचा वर्ग करायचा, त्याला 1 नंबर समीकरण द्यायचं. नंतर दुसरे उरलेले 2 आहेत त्यांचे वर्ग करायचे, त्यांची बेरीज करायची, बरोबर. मग त्याचं उत्तर किती तर त्याला 2 नंबर द्यायचं समीकरण. जर दोन्ही समान असतील, दोन्ही 1 नंबर मधला टोटल आणि 2 नंबर समान असेल, याचा अर्थ ते पायथागोरस त्रिकोण आहे. समान नसले बघा, आता इथे समान आहे पायथागोरस त्रिकोण आहे, हे बघा इथे समान नाही, हे आणि इक्वल आहे, पायथागोरस त्रिकोण नाही. इथे हे पायथागोरस त्रिकोण आहे, समान आहे 101 असं. इथे पायथागोरस त्रिकोण आहे, हे पायथागोरस त्रिकोण नाही, हे आणि इक्वल नाही. समजलं. अशा पद्धतीने आपण हे करायचे, समजलं. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचं आता जे पुढे आहे ते 30 60 90 आणि 45 45 90 अशातले तिथे गणित आहे. 30 60 90 आणि 45 45 90 का असतं तर ते थोडक्यात गणित दिलेली नसतील तरी आपण तो आधी बघा. तिथे 30 60 90 आहे. मला वाटतं हे 30 60 90 तुम्हाला याला पण गेलेलं आहे, 9वीला वगैरे संबंध प्रमाणेच गेलेलं होतं ते 30 60 90चं.
30 60 90 म्हणजे काय? म्हणजे तिथे तो 30 60 90 आणि ते 45 45 90. तर ह्याचा अर्थ काय पहिला? तर एखादा त्रिकोण घेतला, बरोबर, काटकोन त्रिकोण मध्ये त्या कोणांच्या मापांची जी रचना असते ती अशी असते, एक कोण 30 असतो, एक कोण 60 असतो आणि एक कोण 90 असतो. म्हणजे समजा आता मी असा घेतला काटकोन त्रिकोण, हा आता काटकोन त्रिकोण जो घेतला आपण ए बी सी, लक्षात घ्या. हा जो आहे, बरोबर, तर ह्याच्यामध्ये काय होतं की एक म्हणजे राईट अँगल ट्रायंगल, कारण इथे पण 90 आहे, 90 असल्यामुळे हा एक राईट अँगल ट्रायंगल मध्ये काटकोन त्रिकोण झाला. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण हा 30 अंशाचा असेल, समजा हा 30 अंशाचा असेल तर उरलेला 60 असणार, बरोबर का? तर ह्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज नियम आहे 180 असली पाहिजे. टोटल किती असली पाहिजे? 180 अंश. कोणाची? 30 60 90 म्हणजेच किती? 180. म्हणजे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असली पाहिजे? 180. म्हणजे कोणांची रचना एक तर 30 मापाचा असेल किंवा 60 किंवा 90 जेव्हा असेल तेव्हा काय फॉर्म्युले तयार होतात तर ते बघायचे. तर आता आपण बघूया 30 कोणा समोरील भुजा. मुळात काय माहिती आहे, इथे 90 कोण म्हणजे हा, याच्या समोरची बाजू असते ती कर्ण. 90 कोणा समोरील बाजूला आपण कर्ण म्हणतो, हायपोटेन्यूस इंग्लिश मध्ये म्हणतात, मराठीमध्ये याला कर्ण म्हणतात, बरोबर. नंतर 60 कोणासमोर 30 कोणासमोरची बाजू ही एबी आहे आणि 60 कोणासमोरची बाजू बीसी. परीक्षेला प्रश्न कसे येतात तर तुम्हाला अशी एखादी डायग्राम दिली जाते आणि एखाद्या कोणाचं माप दिलं जातं, कारण एक तर काटकोण असतो, एक काटकोण आहे, समजा तुम्हाला ह्याचं माप दिलं सीचं 30 आहे, तर उरलेलं तुम्ही 100% 60 लिहू शकता, कारण 30 60 90च्या प्रमाणानुसार. किंवा तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती पाहिजे? 180. मग 90 आणि 30 दिल्यानंतर उरलेला 60च राहतो, म्हणून तो 60 मापाचा. किंवा 60 दिला असेल आणि काटकोन त्रिकोण आहे, 90 मापाचा कोण आहे, दुसरा 60 आहे, म्हणजे उरलेला 30च असतो. मग आता आपण काय करायचंय, इथे 30 कोणा समोरील बाजू 30 अंश कोणा समोरील बाजू आणि 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू यांचा विचार करायचा. कारण एक आहे 90 कोणासमोरील बाजू कर्ण आहे, लक्षात घ्या. मग 30 कोणासमोरची बाजू जी एबी आहे तिची किंमत आपल्याला माहित नाही, किंवा तिच्यासाठी काय फॉर्म्युला तयार करायचा, तर 30 कोणासमोरची बाजू कोणती? एबी. म्हणजेच एबी बरोबर ही 30 कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या, बघा, कर्णाच्या निमपट असते, म्हणजे कर्णाच्या अर्धी असते, कर्णाच्या निमपट असते, कर्णाच्या अर्धी. हे आधी पहिले लिहून घ्या. निमपट म्हणजे अर्धी, अर्धी म्हणजे आपण गणिती भाषेत 1/2 गुणिले कर्ण म्हणून, म्हणजेच कर्णाच्या निमपट म्हणजे हा. मग आता उदाहरण दाखल म्हणायचं झालं तर कर्णाची किंमत जो एसी आहे, आता इथे फॉर्म्युला काय होणार? एबी बरोबर 1/2 गुणिले एसी. एसी का? आता कर्णाचं नाव काय? एसी. आता समजा मी तुम्हाला म्हणालो की कर्ण एसी जो आहे तो 10 आहे, किती आहे? 10. तर तोंडी उत्तर काय आहे? 10चा निमपट किती? 5. म्हणजे
ए बी बरोबर 102 गुणिले 10 म्हणजेच ए बी बरोबर 2 के 2 2 पंची 10 5 एके 5 5 हे असं तुमचं उत्तर आहे. पण तुम्हाला लिहायला लागेल 30 कोणासमोरील बाजू आणि त्याच्यावरती 30 60 90 प्रमेयानुसार 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयानुसार 30 कोणासमोरील बाजू. आता 30 झाली बरोबर, मग 7 कोणासमोरील बाजू काय असेल? 60 कोणासमोरील बाजू ही काय असेल? 60 कोणासमोर. आता 60 कोणासमोरील बाजू कोणती? पहिला दिली 60 कोणासमोर. 60 कोण कोणता येईल? ह्याच्या समोरची बाजू ही कोणती? बीसी. इथे बी आहे, बीसी. मग बीसी बरोबर वर्गमुळात 302 गुणिले कर्ण. कर्ण दोन्ही ठिकाणी गुणाकाराच्या नंतर येतोय. 30 मध्ये असेल तर 102 आणि 60 असेल तर वर्गमुळात 302. हे लक्षात ठेवायचं. वर्गमुळात 302. आता इथे पण मी तेच करणार. बीसी बरोबर वर्गमुळात 302 कर्ण एसी. आता कर्ण एसी ची किंमत 10 दिलेली आहे. वर्गमुळात 302 गुणिले 10 बीसी बरोबर म्हणजे 2 के 2 2 पंची 10 म्हणजे बीसी बरोबर. बघा काही जण कसे लिहिले माहिती आहे? वर्गमुळात 3 गुणिले 5 15 वर्गमुळात 15 काही लिहू शकतो. कारण मुलं ही त्यांच्याकडे असलेल्या नॉलेज नुसार ते करत असतात. पण आपलं कर्तव्य असतं की त्यांना अजून आपलं चांगलं नॉलेज द्यायचं बरोबर. तर इथे तसं होत नाही. कारण काय? फक्त वर्गमुळात 3 आहे, 5 हा वर्गमुळात नाहीये. समजलं? त्याच्यामुळे 5 वर्गमुळाच्या बाहेर वर्गमुळात 3 असंही उत्तर येईल. कारण ते वर्गमुळात येणार नाहीत, कारण वर्गमुळाच्या ते बाहेरच येतो ऑलरेडी. त्यांच्या डोक्यावरती वर्गमूळ चिन्ह नाहीये. त्यामुळे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 30 आणि 60 चा फॉर्म्युला समजवला. एक उदाहरण दिलेलं आहे. लक्षात ठेवा 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निमपट असते. 60 कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 302 पट असते. हे झालं 30 60 90 बद्दल. आता आपण जाऊया 45 45 90. आता इथे ही डायग्राम करूया. 45 45 90 हा 90 मापाचा झाला. ए बी सी बरोबर. 45 45 90 म्हणजे हा 90 झाला तर उरलेले जे कोण आहेत हे 45 अंशाचे असणार दोन्ही कोण. कारण का 45 45 90 म्हणजे यांचं टोटल किती होते? 180. लक्षात आलं का? आणि 180 पेक्षा कमी पण नाही पाहिजे त्रिकोणाचं अंशातलं माप आणि जास्त पण नाही पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. बेस मुलांच्या लक्षात येत नाही काय ते. आपल्याला 45 45 90च का? तर एक कोण 90 आहे, मग दुसरे दोन 45 म्हणजे टोटल झाले तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश. ती 180 अंशच असते पाहिजे, कमी नाही खूप किंवा जास्त नाही. 30 60 30 60 90च का? मग 20 60 90 का नाही? बरोबर. तर 20 घेतला तर तो 180 होणार नाही, 10 अंश नाही कमी होणार. मग 40 60 90 का नाही? अरे 10 ने वाढणार 40 घेतले तर. मग 30 60 90 घेतले तर 180. म्हणून तो त्रिकोणाचा जो फॉर्मॅट आहे, जो रूल आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असली पाहिजे. तर त्याप्रमाणे हे नंबर घेतलेले आहे बरोबर. त्याप्रमाणे ते कोण घेतलेले असतात बरोबर. आता इथे बघूया. आता 45 45 कोणासमोरची बाजू म्हटलं की 2 आल्या बरोबर. कर्ण कोणता आहे? तर इथे पण एसीच कर्ण. कर्ण काय? एसी. आणि 90 कोणासमोरची बाजू जी असते ती काय असते? कर्ण असते. हे साधं सिंपल पहिलं लॉजिक लक्षात ठेवा. 90 कोणासमोरची बाजू कर्ण. त्यानंतर 45 कोणासमोरची बाजू इथे बीसी आहे. हा 45 कोणासमोरची बाजू ही ए बी आहे. म्हणजे इथे 45 कोणासमोरच्या बाजू या किती आहेत? 2 आहेत. म्हणजे जर आणि नियम काय सांगतो? एकरूप कोण असतील. आता एकरूप कोण आहे? 45 45 म्हणजे अँगल ए
कॉंग्रॅट अँगल बी. बरोबर. कारण इक्वल टू किती आहे? 45 45 45. जर कोण एकरूप असतील दोन आणि त्याच्या बाजू सुद्धा मग काय होतात? एकरूप होतात. म्हणजेच आता ह्या 45 समोरची बाजू ही ए बी कॉंग्रॅट, ह्या 45 कोणासमोरची बाजू ही बी सी, ही पण झाली एकरूप. म्हणजे इथे दोन दोन फॉर्म्युले वापरायची गरज नाही, एकच फॉर्म्युला. बाजू ए बी काढ ना तर बाजू बी सी काढ. बरोबर. मग 45 मग इथे लिहायचं 45 अंश 90 नुसार परत लिहायचं 45 अंश कोना समोरील भुजा. भुजा म्हणजे बाजू, साइड, अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री आणि ते अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री 60 डिग्री. आता 45 कोणासमोरच्या बाजू दोन आहेत, मी एकत्र लिहितो. ए बी बरोबर बी सी बरोबर फॉर्म्युला काय याचा? बरोबर. तो वर्गमुळात नाही, इथे उलट होतं, इकडे वर्गमूळ वरती होतो, इथे उलट आहे. 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण, हा फॉर्म्युला तयार होतो. इथे फॉर्म्युला काय तयार होतो? 1/वर्गमुळात 2. इथे काय? वर्गमुळात 3/2 आणि इथे काय? 1/2 गुणिले कर्ण. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तयार झाला. बरोबर. आता इथे जो कर्ण आहे त्याची किंमत इथे दिलेली नाही, आपण घेऊया. समजा आपण घेतली 5/2. आता इथे पहिला फॉर्म्युल्यानुसार 1/2 गुणिले कर्ण आहे एसी. 1/2 कर्णाची किंमत आहे 5/2. आता जो वर्गमूळ आहे ते वरती पण आहे आणि खाली पण आहे, म्हणजे हे अंशामधलं आहे छेदामधलं. कट झालं, राहिले काय? 5. म्हणजे ए बी बरोबर बी सी बरोबर 5. हे तुमचं उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 45 45 90 आणि 30 60 90 ह्याच्यातला तुम्हाला बेस आहे. 10वीला तुम्हाला गणित सोडवायचे, प्रमेय लिहायचं नाही. 9वीला प्रमेय होतं याच्यावरच. त्याच्यामुळे तुम्हाला ही जी गणित कशी सोडवता येतील ते तुम्हाला सांगितलेलं आहे. फॉर्म्युले तुमचे जर एक पाठ नाही झाले, 30 कोणासमोरील बाजू तर फॉर्म्युला काय आहे, 60 कोणासमोरील बाजू तर मग प्रॉब्लेम आहे, हे लक्षात. त्यामुळे तुम्ही पटके आता इथे जो बॉक्स दाखवला याचा अर्थ तिथे 90 माप आहे, 90 मापाचा कोन. आणि काय सांगितलंय? त्रिकोण पीएसआर मध्ये दिलेल्या माहितीवरून आरपी आणि पीएस काढा. म्हणजे जी माहिती दिलेली आहे, तर माहिती दिलेली तरी काय सांगितलं माहितीमध्ये? हा जो पी कोण आहे, हा जो पी आहे हा 30 अंशाचा आहे. 30 अंशाचा. पी किती अंशाचा आहे? 30. तो पी आहे तो 30 अंशाचा आहे, लक्षात घ्या. आणि हा एस आर आहे, ई एस आर 6 आहे, 6 अंशाचा. आता नॉर्मली काय तुम्हाला डायग्राम मध्ये काय दिसतंय की बाबा हा 90 आहे, बघा हे सोडा, हा 90 मापाचा आहे, या चिन्हामुळे सांगतोय की हा 90 आहे. बरोबर. आणि ते 30 दिलंय, म्हणजे हा उरलेला हा जो आहे हा किती अंशाचा असणार आहे? हा जो कोण आहे हा 60 अंशाचा असणार. हे इथे दिलेलं नाही, आपण गृहीत धरायचं. गृहीत म्हणजे होणारच ना, कारण का मी काय म्हणालो 3 कोणाच्या मापांची बेरीज किती पाहिजे? 180. मग 90 आणि 30 झाले किती? 120. 120 मध्ये 60 टाकले की 180 झाले. म्हणजे हा जो उरलेला कोण आहे त्रिकोण हा किती आहे? 60 अंशाचा. हे आपण आता प्रूव्ह पण करू शकतो. पहिला आता इथे आपण असं म्हणू की दिलेल्या माहितीनुसार माहिती जी दिलेली आहे त्यानुसार कोण एस बरोबर 90 अंश
कोन P बरोबर 30 अंश, बरोबर. म्हणून म्हणून काय म्हणू, मग उरलेला कोण R बरोबर 60 अंश. कारण काय, तर 30, 60, 90 प्रमेय किंवा तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असली पाहिजे, 180 अंश. मग आता हे असं डायरेक्ट लिहिण्यापेक्षा आपण असं म्हणू, बरोबर, त्रिकोणा तिन्ही बाजू मापांची बेरीज किती, 180. म्हणजेच आपल्याला आता कोण S अधिक कोण P अधिक कोण R बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश, बरोबर. मग आता जे आपल्याला माहिती आहे 90 आहे, हा P 30 आहे, कोण R माहित नाही, म्हणजे 180 अंश कडे. मग हे झालं 120, मग 180 अंश वजा 120 अंश, राहिला काय कोण R. मग कोण R बरोबर 60 अंश. हे आपण ते काढून दाखवू. आता हे काढून दाखवल्यानंतर हा 60 आहे गृहीत आहे, आता किती 60 आहे, चला दाखवलं. मग काय झालं, 60 दाखवल्यानंतर 30, 60, 90. आता मी काय म्हणेन, म्हणून 30 अंश, 60 अंश, 90 अंश प्रमेयानुसार, बरोबर. मला आता त्याने दिलेले बघा काय सांगितलंय काढायला, एक आरपी. आरपी हा काय झालं, ते कर्ण 90 कोणा समोरची बाजू, आणि त्याने दिलेली काय 30 कोणा समोरची बाजू. मग मी काय करणार, त्याने जे दिलेले आहे 30 कोणा समोरची बाजू, त्याच्यावरचा फॉर्म्युला. मग मी इथे लिहिणार 30 कोणा समोरील बाजू ह्या प्रमाणानुसार 30 अंश कोणा समोरील बाजू. आता 30 अंश कोणा समोरील बाजू कोणती आहे, या बाजू SR. फॉर्म्युला काय करा, मग SR बरोबर फॉर्म्युला काय, 30 अंश कोणा समोरच्या बाजूचा फॉर्म्युला काय, तर ते कर्णाच्या नेमके असते. म्हणजे 1/2 गुणिले कर्ण, बरोबर, हा फॉर्म्युला. आता SR ची किंमत किती दिली, 6. कर्ण 1/2, कर्णाचं नाव काय RP, बरोबर. आणि त्याची किंमत काढायची, कर्ण माहित नाही या डायग्राम नुसार इथे नाही. मग आता हे 2 आहे ते भागिले इकडे गुणिले होणार, म्हणजे 6 गुणिले 2 बरोबर RP. म्हणजे झाले किती 12 बरोबर RP. म्हणजे मला जे पहिलं उत्तर पाहिजे होतं RP काढा, ते मी काढलं, किंवा PR मागलं असेल पण RP साठी इथपर्यंत. आता RP काढल्यानंतर म्हणजे कर्ण आला किती, आता 12 आला, बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं, 60 कोणासमोरील बाजू SP काढ, बरोबर. मग मी इथे लिहिलं परत 60 अंश कोणा समोरील भुजा. आता 60 अंश कोणा समोरील भुजा कोणती, SP व्हायचं समोरची भुजा SP. मग त्याचा फॉर्म्युला SP बरोबर ही वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण असते. फॉर्म्युले पाठ कर. मग आता SP बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण कोणता आहे, RP. म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले RP ची किंमत आहे इथे 12, आपण काढले 12. म्हणजेच SP बरोबर बेके बे बेसक 12. आता मागाशी पण तुम्हाला म्हणतो इथे वर्गमूळ 18 येणार नाही, कसा येईल, त्रिक 18 नाही, तर इथे 6 SP बरोबर 6 वर्गमूळ 3. कारण काय, हे 6 वर्गमूळाच्या बाहेर आहेत आणि वर्गमूळ. अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित
जे होतं ते मी सोडवून दिलेलं आहे 4थं. बरोबर. आता इकडे 5वं गणित आहे. बरोबर. इथे 5वं आहे. हे 5वं हे झालं 4थं. 5व्या गणितात त्यांनी काय सांगितलेलं आहे? डायग्राम दिलेली आहे. अशी डायग्राम दिलेली आहे. 9 मध्ये एबीसी दिलेले आहे. ए म्हणताय, इथे बी म्हणताय, इथे सी, इथे आणि त्याचा सिम्बॉल दिलेला आहे. आता याचे सिम्बॉल दिलेला आहे. बरोबर. आणि माहितीमध्ये काय सांगितलं? आता दिलेल्या माहितीनुसार गणित आहे फिलिंग द ब्लँक्स. दिलेल्या माहिती नुसार बरोबर मला त्याने काय दिले? ए बी बरोबर बीसी हे दिलंय. कोण? बी बरोबर 90° हे पण देतो. हे पण लिहिले त्यांनी नंतर आपण लिहिले नाही पण त्यांनी दिलंय खाली फिलिंग द ब्लँक्स केले. कोणता दिलाय त्यांनी? बीएससी बरोबर नाही त्यांनी बीएससी विचारलं. कोण? बीएसी बरोबर किती असं विचारलं. पण मी इथे काय लिहितोय? कोण बी बरोबर 90°. मग कोण बीएसी हा जो कोण आहे हा किती असेल? कोण सांगेल? तर बघा दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजे मगाशी म्हणालो बाजू एकरूप, त्या बाजू समोरचे कोण पण एकरूप असले पाहिजे. मग आता बघा हा या एबी समोरचा कोण सी आहे आणि बीसी समोरचा कोण ए आहे. बरोबर. म्हणजे ते एकरूप असले पाहिजे. आणि हा कोण आहे? बी तो 90 आहे. हा 90 आहे. म्हणजे हे दोन जर 45-45 घेतले तरच त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती होते? 180. 45-45 90 आणि हा 90 180 असं होऊ शकतो. म्हणजे जो बीएसी आहे होऊ शकतो म्हणजे असंच आहे ते. बीएसी किती आहे? 45° आहे. लक्षात घ्या 45. हे डिग्रीचं चिन्ह लिहायला विसरायचं नाही. हे झालं. आता काय झालं की इथे आम्हाला माहित झालं की हा 45 आहे, हा पण 45 आहे. म्हणजे 45-45 चा फॉर्म्युला. बरोबर. मग 45-45 चा फॉर्म्युला लिहिताना आम्ही काय म्हणतो? AB बरोबर BC बरोबर 1/2 गुणिले कर्ण. मग कर्ण कोणता येते आता? AC. डायरेक्ट कारण त्याला तिथे AC दिलेलंच आहे ते. हे लिहायचं होतं 1/2. आता हे लिहिलं. बरोबर. आता ह्याने काय केलं होतं? इथे कर्णाची किंमत दिलेली आहे √8. म्हणजे 1/2 गुणिले √8. आता हा नंबर पण वर्गमूळ, हा पण नंबर वर्गमूळ. बरोबर. त्यांनी अजून काय केलं? खाली घेऊन 1/2 गुणिले नाही माझं ही इथे किंमत भरली. हा बॉक्स आहे, हा बॉक्स आहे. परत त्याने काय केलं? हा परत बॉक्सच ठेवला. त्यांनी केलं तसं करू. हा बॉक्स ठेवला आणि इथे काय केलं? हे 8 आहे त्याचं 2/2 केलं. आता हे 2/2 कसं आलं? तर बघा हे खास 8 ह्याचं काय होतं? 4 गुणिले 2. 4 हा 2चा वर्ग आहे. त्यामुळे जी वर्ग संख्या आहे तिचं वर्गमूळ काढायचं. किती येतं? 2. कोणाचा वर्ग? 2चा वर्ग 4. मग तिचा वर्गमूळ किती? 2. मग ते वर्गमूळ टाकायचं. मग त्याला 2 ला बाहेर काढला आणि 2 तसंच राहील. म्हणून हे इथे असं. मग इथे काय येणार? हेच येणार 1/2. आता इथे पुढे पण त्यांनी काय केलं माहिती आहे? नाही 8 झालं. आता संपलं. मग हे √2 गेले. राहिले काय? बे म्हणजे 2.
म्हणजे तुमची ए बी बरोबर बी सी बरोबर 2. समजून घ्या. इथे तुम्हाला दिलेलं नाही कुठेच की 45 45 90. इथे मी तुम्हाला कारण लिहून ठेवतो, समजलं का? 45 45 90 हे दिलेलं नाही आहे. हे फिलिंग द ब्लँक्स आहेत, बरोबर. इथे पण फिलिंग द ब्लँक्स आहेत फॉर्म्युलाची. इथे हे पण फिलिंग द ब्लँक्स आहे. समजलं का? तर आपण ते सोडवलेलं आहे. अशा पद्धतीने मी 30 60 90 बरोबर आणि पायथागोरस त्रिकूट याच्यावरती गणित आहे. ही तुम्ही परत एकदा समजून घ्या, ती सोडवून दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांचं पण भलं होईल. आणि बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेला एक तर त्रिकोण विचारलं जातं किंवा 30 60 90 किंवा 45 45 90 यापैकी काही ना काही विचारलं जातं. त्याचा तुम्ही विचार करा बघा आणि भरपूर अभ्यास करा. पुढचं जे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आता जी काही गणितं अजून आहेत ते भूमितीमध्ये आहे वगैरे आहे, ती मी तुम्हाला सोडवून देईनच, बरोबर. तो वेगळा पाठ करेन, कारण गणित जास्त आहे, वेळ जास्त जाईल, तो वेगळा करेल. धन्यवाद.